इकडे मुंबईमध्ये सुद्धा राजकारण रंगताना दिसतंय। वेगवेगळ्या मुद्द्यांवर मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती। तसंच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केला होता। त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे? खास करून दोन व्यापाऱ्यांचा। जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। हे अॅनाकोंडा स्वतः आहेत। गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळखा घालून बसलेले आहेत। आणि या अॅनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे। त्याचं पोट भरत नाही। म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली। भस्म्या रोग माहिती आहे ना? भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा अॅनाकोंडा आहे। हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।